नमस्कार बालदोस्तांनो, कसे आहात सगळे? मी मधुरा मावशी आणि आज आम्ही तुमच्यासाठी कोणची गोष्ट घेऊन आलोत, ओळखा पाहू. ऐका आता. सिंहासन हिल उठे राजवंशों ने भ्रुकुटी तानी थी, पूरे भारत में आई फिर से नई जवानी थी, गुमी हुई आजादी की कीमत सबने पहचानी थी, दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी, चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी, बूंदे लेहर बोलो के मुंह हमने सुनी कहानी थी. मुलांनो, 1857च्या आसपासचा हा काळ होता, ज्या वेळेला आपल्या जनतेला ब्रिटिशांचे हाल सोसावे लागत होते, पारतंत्र्याचे चटके सोसत होती. त्याच्यातून बाहेर पडायचं होतं, पण आशेचा किरणच दिसत नव्हता. हवालदिल झाली होती आणि अशी एक मरगळ आलेली आपल्या पूर्ण देशाला. पण त्या सुमारास एक नाव फिरायला लागलं देशभर. तरुण असं तडफदार नाव होतं आणि असं ते नाव फिरायला लागलं की ज्या व्यक्तीचं नाव घेतल्यावर असे मोठे मोठे लोक, राजे महाराजे, ब्रिटिश जनरल वगैरे यांचा थरकाप उडू लागला. आणि हे नाव होतं ना, हे ह्या लोकांना त्रासदायक होतं, पण आपले जे क्रांतिकारक होते ना, त्यांच्यासाठी एक स्फूर्ती देवता होती. आणि त्याच्यामुळे काय झालं, ही जनता अशी जागी झाली, एकदम काट टाकल्यासारखा आपला देश एकदम उत्साहाने उठला, काहीतरी आशेचा किरण दिसू लागला. आणि आता त्यांनी किंमत तर स्वातंत्र्याची ओळखलीच होती जनतेने. तर असं झालं की ही कोण व्यक्ती आहे बरं, आपण निश्चित मदत करूया, जी जमेल ती आपण मदत करूया त्या व्यक्तीला. तर ही व्यक्ती कोण होती माहितीये का तुम्हाला? ह्या कवितेत दिलाय बघा, खूप लढी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. येस, ती दुसरी तिसरी कोणी नसून आपली झाशीची राणी लक्ष्मीबाई. आणि आज तिची गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. थोडीशी ना तुम्हाला माहिती देते. या ज्या ओळी मी वाचल्या ना, त्या आहेत कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांनी लिहिलेल्या. सुंदर अशी कविता आहे आणि झाशीच्या राणीच्या जीवनपटच पूर्ण त्यांनी उलगडलेला आहे. खूप ओघवती अशी कविता आहे हिंदी भाषेतली, आणि त्याची लिंक आहे ना, ती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथे नक्की वाचा तुम्ही. तर ही झाशीच्या राणीबद्दल थोडं सांगते. एक अशी वीरांगना होती, स्वतः एक वीरता म्हणतो ना आपण, वीरतेची प्रतीक होती ती. तिला लहानपणापासूनच युद्ध वगैरे ह्याच्यात निपुण होती, म्हणजे शिकलेलीच होती, त्या वातावरणातच वाढलेली. सगळे वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र, ढाल, तलवार, कट्यार, कृपाणू, जी काय शस्त्र असतील ती तिला उत्तम प्रकारे चालवता यायची. तलवारबाजी तर अशी करायची की मराठा आपण म्हणतो ना मराठाच, ते असे तोंडात बोटं घालायचे, अरे काय सुंदर करते ही बाई. आणि घोडेस्वारीमध्ये तर ती अश्व एकदम नंबर 1 म्हणतो ना, अशी घोडेस्वारी होती. शिवाय मल्लखांबासारखा जो प्रकार आहे त्याच्यातही ती तरबेज होती. बरं, हिला इतकं आलं कसं काय? तर झाशीची राणी म्हणजे आधीची मणिकर्णिका तांबे उर्फ मनू हे तिचं टोपण नाव. मोरोपंत तांबे आणि सौ भागीरथी तांबे यांची ती मुलगी. त्यावेळेला तिचे आई वडील पेशव्यांच्या आश्रयाला होते, म्हणून नानासाहेब पेशवे जे होते त्यांच्याबरोबरच मनू वाढली. ती त्यांची म्हणजे मानलेली बहीणच होती. आणि त्याच्यामुळे सगळं युद्धाचं शिक्षण, सगळे तलवारबाजी, सगळे हे जे शिक्षण होतं ना, जे योद्ध्याला दिलं जातं, ते राणी लक्ष्मीबाई म्हणजे आपली मनूही घेत गेली. आणि त्यावेळेस यांचे खेळ तर कसे, आपण कसा खेळतो लहानपणी, डॉक्टर खेळतो, टीचर खेळतो, हो की नाही? तर तिचे खेळ वेगळेच. ते युद्ध खेळायची ही लोक. खोटं युद्ध रचायची, मग तिथे त्यांच्यात खोट्या लढाया चालायच्या, मग कुठे खोट्या दुर्गावर म्हणजे फोर्टवर जायचं, तिथे काहीतरी असे हे करायची. अशी इमॅजिनरी खेळ त्यांचे, पण युद्धाशी निगडीत असायचे. त्याच्यामुळे ती या सगळ्या युद्धशास्त्रात नीतीतनं हळूहळू तरबेज होत गेली. आणि कसं माहितीये, जी शिवाजी महाराजांच्या गोष्टी लहानपणापासून ऐकत आलेलीच होती ती. आणि योगायोगाची गोष्ट अशी होती की आपल्या शिवाजी महाराजांची जी कुलदेवी तुळजाभवानी माता, तीही आपल्या मनूची कुलदेवी. मग अशा ह्याच्यात मग तिला पुरण चढणार नाही तर काय, आणि अशी एकदम शूर आणि लढवई होती. तर अशा या तडफदार मनूची गोष्ट, जी मनू ते राणी लक्ष्मीबाईची, ऐकूया आता आपण श्रेया मावशीकडनं. चला. नमस्कार बालदोस्तांनो, किलबिल गोष्टींमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आत्ताच मधुरा मावशीने सांगितल्याप्रमाणे आपण आज राणी लक्ष्मीबाईची म्हणजे झाशीच्या राणीची तेजस्वी गोष्ट ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया गोष्ट. मोरेश्वर पंत आणि भागीरथी
आज यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस होता. त्यांच्या घरात आनंदाची कारंजी उमलत होती. गोष्टच तशी होती. मोरेश्वर पंत आणि भागीरथीबाई यांना एक सुंदर कन्या रत्नाचा लाभ झाला होता. एक सुरेखशी राजकुमारी, एक सुंदरशी मुलगी त्यांच्या पोटी जन्माला आली होती. तिचं त्यांनी मोठ्या आवडीने नाव ठेवलं मन्नकर्णिका. आणि प्रेमाने एवढं मोठं नाव म्हणायला लागू नये म्हणून तिला लाडाने मनू म्हणायचे. आपली मनू होतीच मुळे खूप रेखीव आणि खूप हुशार, एकदम तेजस्वी, चुणचुणीत. लहानपणापासूनच आपल्या बोबड्या बोलांनी आणि आपल्या वेगवेगळ्या करामतींनी तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आनंदात दिवस चालले होते, पण दैवाला बघवलं नाही. लहानगी मनू 3-4 वर्षाची असतानाच तिच्या आईला देवाज्ञा झाली. मोरोपंतांनी ठरवलं की आपल्या लेकीला आईचं प्रेम सुद्धा आपणच द्यायचं. मोरोपंत हे दुसरे बाजीराव पेशवे यांच्या पदरी होते. ते स्वतः सुद्धा खूप मोठे लढवय्ये होते आणि लहानपणापासूनच त्यांनी आपल्या या मनूला सुद्धा स्वतःसारखंच बनवलं होतं. मनूला लहानपणापासूनच त्यांनी लिहायला वाचायला शिकवलं आणि त्याचबरोबर घोडेस्वारी, तीरंदाजी, तलवारबाजी असे वेगवेगळे लढाईचे प्रकार सुद्धा शिकवले होते. आपली मनू होतीच मोठी धाडसी. तिने सुद्धा पटापट सगळं आत्मसात करून घेतलं. मोरोपंतांनी बाजीराव पेशव्यांच्या दरबारीच राहायचं ठरवलं होतं. बाजीराव पेशवे यांचा मुलगा म्हणजे नानासाहेब, आपल्या मनूपेक्षा 10-12 वर्षांनी मोठा, आणि तात्या टोपे हे सगळेजण खूप चांगले खेळगडी बनले. भरपूर धमाल मस्ती करायचे आणि त्याचबरोबर घोडेस्वारी, तीरंदाजी, तलवारबाजी, बंदूक चालवणं ह्या सगळ्या सारख्या गोष्टींचा सुद्धा भरपूर अभ्यास करायचे. एवढंच काय तर लहानग्या मनूने मलखामामध्ये सुद्धा प्रगती केली होती. शरीराने बळकट आणि मनाने कणखर अशी मनू हळूहळू मोठी होत होती. आपल्या मनूची घोड्यांबद्दलची आवड सगळ्यांना माहिती होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला नानासाहेब पेशवे आणि आपली मनू यांच्या व्यतिरिक्त अश्वपरीक्षा म्हणजे घोड्याची परीक्षा करणारं कोणी सुद्धा जास्ती चांगलं नव्हतं. मनूला जर घोड्यांची परीक्षा करायला सांगितली तर आपली लहानगी मनू घोड्यांच्या भोवती एक फेरी मारून घोड्यांच्या हालचालींचं, त्यांच्या फुरफुरण्याचं, शेपटी उडवण्याचं सगळ्या प्रकारचं निरीक्षण करून अचूक सांगायची की लढाईसाठी कुठचा घोडा योग्य आहे आणि नुसत्या रपेटीसाठी कुठचा घोडा योग्य आहे. असेच दिवस चालले होते. बाजीराव पेशवे यांनी सुद्धा मनूला आपली मुलगीच मानलं होतं आणि ते तिला लाडाने छबिली म्हणायचे. खेळगड्यांबरोबर खेळताना, वेगवेगळ्या प्रकारचं युद्धाचं शिक्षण घेताना दिवस चालले होते. नानासाहेब पेशवे म्हणजे बाजीरावांचे सुपुत्र एकदा हत्तीवरून मिरवणुकीतनं चालले होते. हत्तीवर बसण्याचा मान त्यांचाच, पेशव्यांचे सुपुत्र होते ना. आपल्या मनूला याची काय जाण. मनू आपली लहानगी, ती धावत धावत त्यांच्या पाठी निघाली आणि म्हणाली, नानासाहेब मलाही बसू द्या ना हत्तीवरती. लहान मुलं कशी गमतीशीर असतात. नेहमीचे खेळगडी होते नानासाहेब मनूचे, पण त्यावेळेला मात्र काय झालं कोणास ठाऊक. नानासाहेबांनी साफ मना केलं. ते म्हणाले, मनू हत्तीवर बसण्याचा मान हा फक्त राजकुमारांचा आहे आणि मीच बसणार, तुला तो मान नाही, जा इथून. मनूला अतिशय संताप आला आणि ती बाणेदारपणाने म्हणाले, नानासाहेब बघा, एक दिवस मी सुद्धा हत्तीवर बसेन आणि तुमच्या भेटीला येईन. दैवयोगाने मनूची ही इच्छा लवकरच पूर्ण झाली. दैवयोगाने मनूच्या तोंडून पडलेले शब्द हे आपल्या नशिबाने कुठेतरी ऐकले होते आणि तसंच घडलं. झाशीचे राजे गंगाधरराव यांचं स्थळ मनूसाठी सांगून आलं. लहानगी होती मनू, पण बालदोस्तानं पूर्वीच्या काळी लहानपणीच लग्न व्हायची. झाशीचे राजा गंगाधरराव यांच्याशी आपल्या मनूचं लग्न झालं. बाजीराव पेशवे म्हणाले सुद्धा, आपली मनू ही राजाची राणी होण्याच्या योग्यतेचीच आहे. मनूचं धूमधडाक्याने गंगाधररावांची लग्न झालं. मनूची हुशारी बघून गंगाधररावांनी तिला राज्यकारभारामध्ये सुद्धा लक्ष घालायला सांगायला सुरुवात केली आणि आपली ही लहानगी मनू आता झाशीची राणी लक्ष्मीबाई झाली होती. लक्ष्मीबाई यांनी लहानपणापासूनच जे सगळं शिक्षण घेतलं होतं युद्धाचं, तेच त्यांनी आपल्या सख्यांना, आपल्या मैत्रिणींना सुद्धा शिकवायला सुरुवात केलं. गंमत अशी आहे की झाशीमध्ये जशी सैनिकांची, पुरुषांची एक सेना होती, त्याच पद्धतीने लक्ष्मीबाईंनी एक स्त्री सेना सुद्धा उभारली. अतिशय पराक्रमी, चाणाक्ष आणि चतुर अशी ही स्त्री सेना होती.
या आपल्या स्त्री सेनेला लक्ष्मीबाईंनी आवर्जून घोडेस्वारी, बंदूक चालवणं, तलवार चालवणं, भाला चालवणं ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या होत्या. हेरगिरी सुद्धा शिकवली होती. कुठच्याच बाबतीत ह्या आपल्या स्त्री सेनेच्या सदस्या पुरुषांच्या पुढे कुठच्याच बाबतीत कमी नव्हत्या. झाशीच्या राणीचं म्हणजे या लक्ष्मीबाईंचं प्रजेला फार कौतुक होतं. आपल्या प्रजेची अतिशय काळजी घेणारी ही राणी प्रजेची लाडकी होती. होता होता असेच दिवस गेले आणि गंगाधरराव आणि लक्ष्मीबाई यांना एक सुपुत्राचा लाभ झाला. पण दुर्दैवाने 3 महिन्यामध्येच या बाळाचं निधन झालं. हे बाळ देवाघरी गेलं. बालदोस्तानो, त्या काळामध्ये इंग्रजांनी हळूहळू म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने हळूहळू आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती भारतामध्ये. त्यांचा हर एक प्रयत्न चालला होता की भारतातली ही छोटी छोटी संस्थानं आहेत, हे छोटे छोटे राज्य आहेत, त्यांना त्यांच्यामध्ये भेदभाव करा, फूट पाडा आणि त्यांना जिंकून घ्या. आणि असं हळूहळू करता करता अख्ख्या भारतभर आपलं साम्राज्य पसरवायची त्यांची राक्षसी महत्वाकांक्षा होती. बालदोस्तांनो, एकीचं बळ खूप मोठं असतं आणि आपल्या भारताला ह्याचाच खूप शाप होता. छोटी 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 संस्थानं होती पण त्यांच्यात एकी कधीच नव्हती. त्यामुळे इंग्रजांचा असा सामना आपल्या एकदेशीयांशी म्हणजे आपल्या भारतवासियांशी कधी झालाच नव्हता. भारतवासी एकजुटीने कधी लढलेच नव्हते. इंग्रजांनी त्या काळामध्ये भारतामध्ये हातपाय पसरण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या लढवल्या आणि इतक्या चाणाक्षपणाने त्यांनी सगळ्या लोकांना अंकित करून टाकलं होतं. त्यांनी एक अशी अट घातली होती की एखाद्या राजाला जर त्याचा वारस किंवा त्याचा मुलगा मुलगी जन्माला घालता येऊ शकलं नाही किंवा तो जगला नाही तर त्यानंतर त्याला दत्तक घेण्याचा अधिकार राहणार नाही. म्हणजे त्याच्या मर्जीने तो दुसऱ्या एखाद्या मुलाला राजा म्हणून आपला वारस घोषित करू शकणार नाही. किती अन्यायाची गोष्ट होती. इंग्रज आले बाहेरच्या देशातून, इंग्लंडमधून, आणि त्यांनी आपल्या भारतीयांवरती, आपल्या भारतातल्या राजांवरती अधिकार गाजवावा आणि त्यांना सूचना कराव्यात, त्यांच्यासाठी नियम लावावेत की तुम्ही कोण वारस निवडणार ह्याच्यावरती तुमचा अधिकार नाही. ही खूप अन्यायाची गोष्ट होती. त्यामुळेच या इंग्रज सरकारांनी जेव्हा सांगितलं की तुम्हाला दत्तक घेण्याचा अधिकार नाही, त्यावेळेला झाशीच्या राणीने म्हणजे आपल्या लक्ष्मीबाईने खूप मोठा विरोध केला. गंगाधररावांनी सुद्धा अजिबात ही गोष्ट मान्य केली नाही. पण दुर्दैवाने गंगाधररावांचं निधन झालं आणि लक्ष्मीबाईंनी दामोदरराव या लहानग्याला आपलं दत्तक म्हणून घोषित केलं, आपला वारस म्हणून घोषित केलं. इंग्रजांना अर्थातच ही गोष्ट मान्य नव्हती. बघा बालदोस्तांनो, परदेशातून आलेले इंग्रज आणि हुकूम गाजवतात आपल्या देशावरती, आपल्या राजा लोकांवरती. ही फार दुर्दैवाची गोष्ट होती. पण तेव्हा ब्रिटिशांचं सैन्यच फार मोठं होतं आणि आपल्यात एकी नव्हती. ब्रिटिशांनी ताबडतोब राणीला मोठा खलिता पाठवला, मोठा निरोप पाठवला की आम्हाला हे दत्तक विधान मान्य नाही, आम्ही तुमचा वारस नाकारतोय. त्यामुळे आपल्या नियमाप्रमाणे आता तुम्हाला कोणी वारस नाहीये तर तुम्ही झाशी आमच्या हवाली करावी. लक्ष्मीबाईंना फार संताप आला. त्यांचं सुद्धा हेच म्हणणं होतं, हे बाहेरून आलेले लोक आणि आमच्यावर कसा अधिकार गाजवू शकतात. लक्ष्मीबाईंनी साफ इन्कार केला. त्या म्हणाल्या, मेरी झाशी नहीं दूंगी, किसी भी हालत में मेरी झाशी मैं आपको नहीं दूंगी. आणि तिने ठरवलं की जे होईल ते होईल, ब्रिटिशांची आपण लढाई करायची आणि हे ब्रिटिशांचा आपण बिमोड करूनच ठेवायचा. ब्रिटिश सरकारला अर्थातच खूप राग आला. मोठी सेना घेऊन त्यांनी झाशीच्या किल्ल्यावरती ताबा मिळवायला आपली सेना पाठवून दिली होती. झाशीच्या राणीने सुद्धा खूप तयारी केली होती. तिची स्त्री सेना तयारच होती आणि तिचं बाकीचं सैन्य दळ सुद्धा तयारच होतं. राणीच्या एका आज्ञेसाठी सगळेजण आतुर होते. सगळ्यांचे बाहूस पुरट पावत होते आणि त्यांचं म्हणणं होतं की कधी राणी आदेश देते आणि कधी आपण इंग्रजांवर तुटून पडतोय आणि त्यांना साफ इथून हाकलून लावतोय. राणीची सगळी तयारी तर झाली होतीच आणि त्याचबरोबर खूप मोठा तोफखाना सुद्धा होता. गौसखान म्हणून एक तोफखान्याचे प्रमुख होते. यांचा नेम इतका अचूक असायचा की कितीही लांबच्या पल्ल्यावर जरी एखादा निशाणा असेल, इंग्रजांची छावणी किंवा शत्रूची छावणी असेल, तर अचूक वेग गौसखानाचा तोफखाना घ्यायचा. बिजली, घनगरज अशा वेगवेगळ्या तोफा राणी लक्ष्मीबाईंच्या ताफ्यामध्ये होत्या. दारू गोळा पूर्ण भरून ठेवला होता आणि सगळी सेना अगदी लढाईला सज्ज होती. इंग्रजांचा जसा हल्ला सुरू झाला त्याचबरोबर घनगर्ज नावाची तोफ गरजायला लागली. गौसखाननं राणीने आदेश दिला, एकाही ब्रिटिशाला सोडू नका, एकाही इंग्रजाला सोडू नका. त्यांना कळू दे झाशीवर आक्रमण करण्याची किंमत काय मोजावी लागते.
गौसखानाने मान तुकवली आणि घनगर्ज गरजू लागली. एखाद्या ढगाप्रमाणे गडगडाट होत होता आणि धाड धाड करून तोफा गरजत होत्या. तोफांचे गोळे धडामधुडूम करून ब्रिटिश सैनिकांवरती कोसळत होते आणि कुठच्याही परिस्थितीत झाशीच्या किल्ल्याजवळ ब्रिटिशांना पोहोचू द्यायचं नाही अशी जबाबदारी गौसखान यांनी घेतलेली होती. पण आपल्याकडे फितुरी काही कमी नव्हती. झाशीच्या किल्ल्याच्या मागच्या बाजूला ब्रिटिशांनी येऊन खिंडार पाडलं. राणी लक्ष्मीबाईंना ही बातमी लागताच त्यांनी ताबडतोब आपल्या स्त्री सेनेला तयार केलं. रात्रभर जागून या स्त्रियांनी ते खिंडार बुजवलं. बालदोस्तांनो, विचार करा, ह्या सगळ्या स्त्रिया रात्रभर जाग्या होत्या. घमेली भरभरून माती वाहत होत्या, दगड वाहत होत्या आणि रात्रीत त्यांनी त्या खिंडार बुजवून टाकलं आणि एकाही ब्रिटिश सैनिकाला आत येऊ दिलं नाही. इतकी लढाई चालली होती, पण एक क्षण असा आला की राणी लक्ष्मीबाईंची ताकद कमी पडायला लागली. सैन्याची ताकद कमी पडायला लागली आणि ब्रिटिशांचा जोर वाढत होता. तात्या टोपे मदतीला येतील या आशेवरती राणी लक्ष्मीबाई तिथे थांबल्या होत्या. नानासाहेब पेशव्यांना सुद्धा त्यांनी निरोप पाठवला होता. पण ही मदत येईपर्यंत खूप वेळ लागला आणि त्याआधीच ब्रिटिशांच्या ताज्या दमाच्या फौजा तिथे येऊन थांबल्या. ब्रिटिशांच्या फौजांनी एकच आक्रमण केलं आणि आता लक्षात आलं की आता आपला पराभव निश्चित आहे. राणी लक्ष्मीबाईंनी ताबडतोब निर्णय घेतला की इंग्रजांच्या समोर शरणागती पत्करायच्या ऐवजी आपण इथून निघून जावं, पळून जावं आणि ग्वाल्हेरला जाऊन आणखी सैन्याची मदत मिळते का बघावं आणि बाहेरून इंग्रजांवरती हल्ला करावा. त्या क्षणी राणी लक्ष्मीबाईंनी असं म्हटलं नाही की आपण शरणागती पत्करून द्यावी, ब्रिटिशांपुढे हार मानावी. पण त्यांनी विचार केला की इथून बाहेर पडलो तर काहीतरी जमवाजमव करता येईल, काहीतरी सैन्याची जमवाजमव करता येईल आणि ब्रिटिशांची पुन्हा लढा देता येईल. आपल्या विश्वासू सैन्याबरोबर आपल्या लहानग्या दामोदरला पाठीमागे बांधून, आपल्या पाठीशी बांधून राणी लक्ष्मीबाई आपल्या बादल नावाच्या घोड्यावरून तुफानी वेगाने झाशीच्या किल्ल्याबाहेर पडल्या. कोणालाही कळू न देताच लागोलाग रातोरात त्या ग्वाल्हेरला पोहोचल्या. तिथे ग्वाल्हेरला पोहोचून त्यांनी सैन्याची जमवाजमव केली. इकडे ब्रिटिश सैनिक मोठ्या आशेने झाशीच्या किल्ल्यात शिरले, पण काय, त्यांची पूर्ण निराशाच झाली. झाशीची राणी कधीच तिथून निसटून गेली होती. ब्रिटिशांना कळेपर्यंत की राणी ग्वाल्हेरला पोहोचलीये, हे कळेपर्यंत राणीने ग्वाल्हेरवरून ब्रिटिशांवर हल्ला सुरू केला होता. ब्रिटिशांनी पुन्हा कुमक जमवली, पुन्हा सैन्य जमवलं आणि जोरदार हल्ला सुरू झाला. ब्रिटिशांच्या काही सैनिकांनी इतिहासाच्या पानांमध्ये असं लिहून ठेवलंय की त्यांची जेव्हा झाशीच्या राणी बरोबर प्रत्यक्ष रणांगणामध्ये गाठ पडली तेव्हा त्यांचा थरकाप झाला. एखाद्या रणचंडिकेप्रमाणे, महिषासूर मर्दिनीप्रमाणे झाशीच्या राणीचा अवतार होता. आपल्या तोंडामध्ये तिने घोड्याचा लगाम धरला होता आणि दोन्ही हातांनी सफाईने विजेच्या वेगाने ती तलवार चालवत होती. तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या, रक्ताने न्हायली होती, पण तिला कुठच्याही जखमेची काहीही पर्वा नव्हती. झाशीच्या राणीने मोठ्या शर्थीने ब्रिटिशांबरोबर हे युद्ध मांडलं होतं. तोंडाने ती सतत आपल्या सैन्याला पाठबळ देत होती, त्यांचा हौसला वाढवत होती आणि त्याचबरोबर एखाद्या रणचंडिकेप्रमाणे रक्ताने न्हायलेली ही राणी ब्रिटिशांवरती हल्ला करत होती. ब्रिटिशांना कळेच ना की आता ह्या राणीला आवरावं कसं. सगळीकडून ब्रिटिशांनी राणीला घेरलं. राणीने आपल्या घोड्याला टाच दिली आणि तिचा विचार होता की आता हे ओढा ओलांडून जंगलात जावं. एकदा का ती जंगलात पोहोचली की मग तिथे लपून छपून गमिनी काव्याने ब्रिटिशांवरती हल्ला करता येईल. राणीने घोड्याला टाच दिली, पण दुर्दैवाने आज तिचा नेहमीचा बादल तिच्याबरोबर नव्हता. हा वेगळाच घोडा होता. बादल असा घोडा होता की राणीच्या मनात काय चाललंय हे त्याला काहीही टाच न मारता, लगाम न खेचता कळून जायचं. असे त्या दोघांचे मनाचे धागे जुळलेले होते आणि राणीच्या म्हणण्याप्रमाणे राणीला जिथे हवं तिथे सुरक्षित पोहोचवण्यासाठी बादल समर्थ होता. पण दुर्दैव असं की आज बादल राणी बरोबर नव्हता. हा घोडा नवीन होता, राणीचे इशारे त्याला कळले नाही. ओढा ओलांडून हा घोडा गेलाच नाही. राणीने शर्थीने प्रयत्न केले, पण हा घोडा काही केल्या ओढा ओलांडायला तयार होईना, झेप घ्यायला तयार होईना. हा म्हणता ब्रिटिश जवळ आले आणि त्यातील एका ब्रिटिश सैनिकाने जोरदार राणीच्या डोक्यावर वार केला. कट्यारीचा घाव राणीच्या डोक्यावर बसला आणि रक्ताची धार लागली. रक्ताचे ओघळ राणीच्या डोळ्यात जाऊ लागले. तिला काही सुद्धा पुढचं दिसेना. तरीही बंद डोळ्याने आवाजाचा वेध घेत राणीचं लढणं काही थांबलं नाही. घोड्यावरून राणी पडणार तितक्यात राणीचे सैनिक धावत आले. त्यांनी कसंबसं राणीला सावरलं आणि मोठ्या मुश्किलीने ओढा ओलांडून एका पर्णकुटीत गेले. तिथे एक साधू महाराज राहत होते. राणीच्या आता शरीरामध्ये प्राण अगदी काही वेळासाठी शिल्लक होते. संपूर्ण रक्ताने न्हायलेली राणी
शेवटपर्यंत हाच प्रयत्न करत होती की आपल्या झाशीला कसं वाचवता येईल, त्या ब्रिटिशांचा कसा बिमोड करता येईल. बाहेर तुंबळ युद्ध चालू होतं. ब्रिटिश सैनिक सतत प्रयत्न करत होते की राणीला शोधून काढावं आणि तिचा नाश करावा, तिच्या देहाची अवहेलना करावी, तिचे तुकडे तुकडे करून टाकावे आणि आपल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना खुश करावं. राणीला हा सगळा कावा माहिती होता. तिने साधू महाराजांना विनंती केली. आपल्या मोडक्या तोडक्या शब्दात प्राण कंठाशी आणून तिने त्यांना विनंती केली, महाराज एकच उपकार करा की माझा देह ब्रिटिशांच्या हाती पडता कामा नये. साधू महाराजांना सुद्धा हे कळून चुकलं होतं. झाशीच्या राणीचे शेवटचे शब्द होते की माझ्या दामोदरला सांभाळा. आपल्या गळ्याशी हात नेत आपला मोत्याचा कंठा काढण्याचा ती प्रयत्न करत होती. तिला माहित होतं दामोदरच्या उपजीविकेसाठी, पालन पोषणासाठी पैशांची गरज पडेल. तो कंठा ती सैनिकांना देण्याचा प्रयत्न करत होती. साधू महाराजांनी तिच्या गळ्यातला तो कंठा काढला, सैनिकांच्या हाती दिला आणि म्हणाले, दामोदर रावांची काळजी घ्या. राणीची हीच शेवटची इच्छा आहे. हा कंठा त्यांच्या उपजीविकेसाठी वापरा. साधू महाराजांचे हे शब्द ऐकताच राणीने समाधानाने डोळे मिटले. डोळ्यामध्ये एकच आस होती की आता पुन्हाही जन्म मी घेईन आणि पुन्हा या ब्रिटिशांचा बिमोड करेन. राणीच्या देहाला अग्नी दिला साधू महाराजांनी आणि ब्रिटिशांच्या हाती तो देह सापडण्यापासून त्यांनी बचाव केला. ब्रिटिश सैनिक मोठ्या आतुरतेने पर्णकुटीजवळ गेले आणि त्यांना आशा होती की आता राणीचा मृतदेह तरी आपण शोधून काढू आणि त्याच्यावरती भरपूर वार करून, तुकडे तुकडे करून आपला सुडाग्नी विझवू. पण त्यांना चिता तिकडे जळताना दिसली. राणीचा देह कधीच पंचत्वात विलीन झाला होता. राणीचा देह केव्हाच नष्ट झाला होता. पण एक स्वप्न डोळ्यात घेऊन राणी मृत्युमुखी पडली की पुन्हा मी जन्म घेईन आणि पुन्हा माझ्या भारताच्या संरक्षणासाठी, माझ्या भारतभूमीच्या संरक्षणासाठी पुन्हा शर्थीने प्रयत्न करेन. बालदोस्तांनो, झाशीच्या राणीच्या, राणी लक्ष्मीबाईच्या या तेजस्वी इतिहासाला आपण साक्ष मानावी आणि आपण राणी लक्ष्मीबाईच्या स्मृतीला अभिवादन करावं. नेहमी मनात अशीच एक ज्योत जागती ठेवावी की माझ्या मातृभूमीसाठी जे जे काही करता येणं शक्य असेल, तन मन धनाने मी ते सगळे प्रयत्न करेन आणि माझ्या मातृभूमीचं सदैव मी रक्षण करेन. ऐकली गोष्ट मुलांनो? किती मस्त आहे ना, किती स्फूर्तीदायक आहे. ऐकून कसं छान असा जोश येतो की नाही आपल्याला. तर ही झाशी कुठे आली बरं? झाशी येते ती बुंदेलखंड या प्रदेशात. बुंदेलखंड म्हणजे ते 7 जिल्ह्यांचं एक राज्य होतं. आत्ताच्या ह्याच्यात बघायला गेलं ना तर थोडा उत्तर प्रदेश आणि थोडा मध्य प्रदेश अशा हे राज्यात आहे. ते बघा चित्रात दिसेल तुम्हाला. आणि तिथे या सीमेवर, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर ना झाशी हा जिल्हा आहे म्हणून. आणि ह्याला बुंदेलखंड म्हणतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, बुंदेलखंडच्या म्हणजे घराघरात या राणी लक्ष्मीबाईची चर्चा केली जाते. आणि म्हणून सुभद्रा कुमारी चौहान यांनी हे लिहिलेलं आहे तिथे की त्यांना एक माहिती कशी मिळाली. तर बुंदे लेहर बोलो केमो हमने सुनी कहाणी थी, खूप लढी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. तर हा जो झांसी, ज्या किल्ल्यासाठी ती लढली, ज्या झाशीसाठी लढली, त्या किल्ल्याची थोडक्यात एक माहिती सांगते. 1613 साली हा किल्ला प्रथम बांधला गेला. बुंदेल ह्यांचे जे आपले मेन होते राजे होते सरदार वीरसिंह देव, त्यांनी तो बांधला. अतिशय मजबूत असं हे बांधकाम होतं आणि तो खूप उत्तम रीतीने बांधला गेला. मग 1728 साली जेव्हा राजा छत्रसाल होते त्यावेळेला मुघल सरदार बंगेश म्हणून होता, त्यांनी या राज्यावर आक्रमण केलं, झाशीवर. मग त्यावेळेला त्यांनी बाजीराव पेशव्यांची मदत घेतली आणि हा किल्ला अबाधित राहिला. आणि मग एक कृतज्ञतापूर्वक त्यांनी थोडा प्रांत बाजीरावांना दिला आणि त्याच्यात झाशी होती. म्हणून बघा झाशी आणि मराठ्यांचा संबंध कसा आला. आणि पुढे हा अनेक सरदारांच्या हातात गेल्यावर 1840-42च्या आसपास गंगाधर बुवा नेवाळकर, जे झाशीच्या राणीचे पती, म्हणजे त्यांनी हा राज्यकारभार स्वीकारला. उत्तम प्रशासक, उत्तम राज्य करणारे राज्यकर्ते आणि प्रजेचे लाडके यांनी झाशी परत जी अधोगतीला गेलेली ती उदयाला आली. आणि मग राणीशी लग्न झाल्यावर तर तुम्हाला सगळं माहितीच आहे. तर असा हा झाशीचा किल्ला 15 एकरवर बसलेला आहे आणि त्याला तब्बल 10 प्रवेशद्वार आहेत. बापरे, 1-2 प्रवेशद्वार किल्ल्याची आपल्याला माहिती आहे, तब्बल 10. मग ह्याला संरक्षण पण तेवढंच पाहिजे. तर किल्ल्याभोवती 22 संरक्षक भिंती येतात, 22. आणि प्रत्येक भिंत ही 16 ते 20 फूट जाड. खूप असा आणि मजबूत किल्ला आहे आणि खूप सुंदर पद्धतीने त्याचं जतन केलेलं आहे.
आतमध्ये महादेव मंदिर आहे, गणपती मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे, शिवाय मोतीबाग आहे, राणीचा महाल आहे जिथे आर्किओलॉजिकल म्युझियम झालं आहे, आता त्याचं एक चांगलं संग्रहालय झालं आहे जिथे झाशीचा इतिहास आपल्याला कळून येतो. आणि ही जागाही दाखवतात जिथून झाशीच्या राणीने घोड्यावरून म्हणजे आपल्या मुलाला पाठीशी बांधून घोड्यावरनं उडी मारलेली होती. ती बघा चित्रात दिसेल तुम्हाला, तिथे तो बोर्ड लावलेला आहे. तर असा हा झाशीचा किल्ला जो आहे त्याची बांधकाम शैली आहे ना मुलांनो, ती बुंदेल आणि मराठा शैलीशी अशी त्याचा सुंदर मिलाप आहे. आणि दर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये इथे कला महोत्सव असतात. विविध कला क्षेत्रातील लोक इथे येऊन इथे त्यांच्या कला सादर करतात. खूप मोठा सोहळा असतो त्यावेळेला. तर जेव्हा जमेल तेव्हा झाशीला जर भेट दिली तर हा किल्ला बघाच बघा, आणि नाही जमला तर वेळ काढून बघा, काही करा. तर असा हा झाशीचा किल्ला आहे. आणि ह्या किल्ल्यासाठी लढणाऱ्या झाशीच्या राणीला माझे शतशः नमन. मुलांना अवघं 23 वर्षाचं पण आयुष्य या बाईला लाभलं नाही, पण काय काळ गाजवून गेली ती. 1857च्या स्वातंत्र्यता समरचं ती मेन लेडी आयकन म्हणतो ना, अशी होती. एक स्फूर्ती देवता ठरली ती या स्वातंत्र्य समरासाठी. आणि तिचं हे बलिदान वाया गेलं नाही मुलांनो. बघा ना, 90 वर्षातच लगेच 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण मुलांनो, आपल्या देशाला या स्वातंत्र्य मिळण्यासाठी ना किती जणांनी त्यांचे प्राण दिलेले आहेत. झाशीच्या राणीला तर खूपच मानलं पाहिजे आपण, आणि म्हणून तिला मनापासून कोटी कोटी नमन. कशी वाटली गोष्ट मुलांनो? तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकन दाबून ठेवा म्हणजे आमच्या नवीन गोष्टीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर जाता जाता काही या भारत आंब्यांच्या, आपले कवी भारत आंबे आहेत ना, त्यांच्या या ओळी आहेत त्या मी बोलते. आणि ही आमच्यातर्फे झाशीच्या राणीला मानवंदना आहे. घोड्यावर खंद्या स्वार, हातात नंगी तलवार, खणखणा करी ती वार, गोऱ्यांची कोंडी फोडीत, पाडीत वीर इथे आली. कडकडा कडाडे बिजली, शत्रूंची लष्करे थिजली, मग कीर्ती रूपी ती उरली. ती हिंदू भूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली. रे हिंद बांधवा थांब या स्थळी, अश्रू दोन ढाळी. ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशी वाली. ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशी वाली.